शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे, परंतु त्याचबरोबर आता आणखी 2 हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, ते 2 हप्ते कोणते आहेत, त्या कोणत्या योजनेचे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुमच्या फायद्याचा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला तुम्ही चुकू नका। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असणार आहे। व्हिडिओच्या शेवटी आपण महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केली आहे, ती तारीख देखील पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, 3 हप्त्याचे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। कोणत्या योजनेचे पैसे ते जमा होणार आहेत ते देखील आपल्याला पाहायचं आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून काही अटी व नियम लागू करण्यात आलेले आहेत, त्या देखील सविस्तर आपण पाहणार आहोत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून आता रखडलेल्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तर आता देण्याची घोषणा केलेलीच आहे, परंतु त्याबरोबर आता महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायचा। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच की 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून जमा होणार आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, आणखी एक योजना आहे, त्या योजनेचे पैसे देखील आता या 2 हप्त्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, ती योजना आहे पीएम किसान योजना। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याबरोबर आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील महाराष्ट्र शासनाकडून केंद्र शासनाला वितरित करा असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता 24वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात होणार आहे आणि आता लवकरच 3 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आपल्याला वाटत होतं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, परंतु आपल्याला माहित नव्हतं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता हे सोबत दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून हप्ता रखडल्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोबत जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जास्त दिवस रखडला आणि आता तो हप्ता 3 योजनेचे पैसे आपल्याला सोबत जास्त घेऊन आलेला आहे, म्हणजेच की एक्स्ट्रा 2 हप्ते आपल्यासाठी तो घेऊन आलेला आहे आणि अतिशय आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी असणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जर रखडला नसता तर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा सोबत आले नसते। शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत इतिहास जर पाहिला तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकरी मित्रांनो, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधीही झालं नाही की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे पैसे सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले। परंतु शेतकरी मित्रांनो, आता ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून। हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे लक्ष देता केंद्र शासनाने देखील आता त्यांचा 24वा हप्ता वितरित करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्ही 3 हप्त्याचे पैसे आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करणार आहोत। तारीख देखील त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे, ती तारीख आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। कोणत्या अटी व कोणते नियम देखील लागू केले आहेत, जर तुम्ही या अटी व नियमामध्ये बसत असाल तर शेतकरी मित्रांनो तरच तुमच्या खात्यामध्ये या 3 हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या अटीचं पालन करत नसाल, या अटीमध्ये तुम्ही जर बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, सर्व काही आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज लागणार नाही, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील लाखो शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा वितरित झाला नव्हता। परंतु आता महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावर आता सर्व शेतकरी अगदी खुश पाहायला मिळत आहेत, कारण की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचीच महाराष्ट्रातील लाखो शेतकरी वाट बघत होते, परंतु आता त्यांना ट्रिपल धमाका पाहायला मिळणार आहे आणि आता ते अगदी खुश आहेत। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता आपण देखील चिंता करायची नाही, लवकरच आपल्या खात्यामध्ये 6000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल 6000 रुपये रक्कम कशाची, तर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 असे मिळून 6000 रुपये आता एवढी रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला ज्या खाता बियाच्या आपण उधाऱ्या केल्या होत्या त्या उधाऱ्या देण्यासाठी आता आर्थिक हातबळ आपल्याला मिळणार आहे, कारण की महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की शेतकऱ्यांना जर 2,000 रुपये नमोच्या 9व्या हप्त्याचे दिले तर शेतकरी उधारी चुकवू शकणार नाही, म्हणजेच की त्यांनी पेरण्या केलेल्या आहेत आणि खतबियाच्या ज्या उधाऱ्या आहेत त्या उधाऱ्या तो वापस करू शकणार नाही, त्यासाठी त्यांनी 6000 रुपये एवढी रक्कम देण्याचं ठरवलेलं आहे आणि आता शेतकऱ्यांसाठी ही खूप आर्थिक मदत होणार आहे। शेतकरी मित्रांनो, 6000 रुपये ही रक्कम कमी नाही
आणि तुम्ही ही रक्कम चुकवू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे, परंतु तुम्हाला पात्र होण्यासाठी हे काम करावं लागणार आहेत. शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिलं काम आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी आता चिंता करायची आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर जा आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील 6,000 रुपयाचा लाभ मिळणार नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना मात्र अजिबात चिंता करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत, म्हणजेच की 6,000 रुपये जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं हे अत्यंत आवश्यक आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी हे कंपल्सरी केलेलं आहे. असं नाही की या शेतकऱ्यांना आधार कार्ड लिंक करायचं, यांना नाही. शेतकरी मित्रांनो, सरसकट ही घोषणा केलेली आहे. सरसकट शेतकऱ्यांनी आता आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचे आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही लवकरात लवकर जा तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करून घ्या. शेतकरी मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर ती प्रोसेस चालू करा आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. शेतकरी मित्रांनो, आपण एवढ्या दिवस नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट बघितली. फक्त 2,000 रुपयाची आपण वाट बघत होतो आणि आता 6,000 रुपये येणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे आणि आपल्याला या 6,000 रुपयाचा लाभ होणार नाही असं होऊ नये. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि या 6,000 रुपये रकमेचा लाभ घ्या. शेतकरी मित्रांनो, 6,000 रुपये रक्कम ही आपल्यासाठी थोडी नाही, सामान्य शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी रक्कम आहे. ती आर्थिक मदत आपल्याला खूप देऊ शकते. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे आपल्याला या योजनेचा लाभ होणार नाही. त्यासाठी लवकरात लवकर एकच काम आहे, ते आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेणं हे बंधनकारक असणार आहे आणि आपल्या फायद्याचं देखील असणार आहे. त्याचबरोबर दुसरी अट आहे शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी करणे. शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा तुम्ही ई-केवायसी करून घ्या. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही या शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित ठेवणार आहोत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला या योजनेपासून वंचित राहायचं नाही. आपल्याला ई-केवायसी करून घ्यायची आहे आणि या योजनेच्या 6,000 रुपयाचा लाभ घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, परंतु मागलं काम सांगितलेलं आणि ई-केवायसी जर तुमची ओके असेल, म्हणजेच की ई-केवायसी जर तुम्ही केलेली असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र महाराष्ट्र शासनाकडून चेतावणी देण्यात आलेली आहे. त्यांना स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही ई-केवायसी करा तरच तुम्हाला या 6,000 रुपयाचा लाभ होणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 आणि त्याचबरोबर PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 असे 6,000 रुपयाचा लाभ तुम्हाला चुकवायचा नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ई-केवायसी करणं हे बंधनकारक असणार आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी आहे अशा शेतकऱ्यांना अजिबात चिंता करायची गरज नाही. तुमच्या खात्यावर थेट पैसे जमा होऊन जाणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तिसरी अट असा आहे फार्मर आयडी असणे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आता लवकरात लवकर जाऊन त्यांची फार्मर आयडी काढणं हे बंधनकारक आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमची फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर जा फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेच्या 6,000 रुपयाचा लाभ मिळवा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की फार्मर आयडीची काय गरज आहे. शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी ही आपल्या 7/12शी लिंक केलेली असते आणि त्या अनुषंगाने आता तो हप्ता आपल्या खात्यावर जमा होत असतो. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुमचं फार्मर आयडी काढणं हे बंधनकारक आहे. लवकरात लवकर जा तुम्ही फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेच्या रकमेचा थेट लाभ घ्या. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर फार्मर आयडी काढणार नसाल तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपल्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आपण लवकरात लवकर जा फार्मर आयडी काढून घ्या आणि या 6,000 रुपये रकमेचा थेट लाभ घ्या. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणखी एक घोषणा केलेली आहे, ती अशी आहे की ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशाच शेतकऱ्यांना या 3 योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वंचित राहावं लागणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र बिलकुल चिंता करायची नाही. तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत. अशी मोठी अपडेट समोर आलेली आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका. तुमच्या खात्यामध्ये देखील लवकरच 6,000 रुपये जमा होणार आहेत जर तुम्हाला PM किसान योजनेचा 23वा हप्ता आलेला असेल तर. जर तुम्हाला PM किसान योजनेचा 23वा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेच्या 6,000 रुपयाचा लाभ मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर या 23व्या हप्त्याचा लाभ मिळालेला असेल तर तुम्ही बिलकुल चिंता करू नका. तुम्हाला या 6,000 रुपयाचा लाभ होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने अटी व नियम लागू केले आहेत. या अटी व नियमाचं जे शेतकरी पालन करतील अशा शेतकऱ्यांना थेट पैसे जमा होणार आहेत.
शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून आता तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे. ही फिक्स तारीख असणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला देखील चिंता करायची गरज नाही. ही फिक्स तारीख असणार आहे 1 ऑगस्ट. शेतकरी मित्रांनो, 1 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही. आपण जी प्रतीक्षा ज्या या हप्त्याची करीत होतो तो हप्ता आपल्याला ट्रिपल धमाका घेऊन आलेला आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये एवढी रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.